ये देखो, वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. तर चला आज आपण जातोय आंबे लावा, आंबे लावाय, परत नागली लावायला. 2-3 कामं दिले. ये उडीद पण फिरायचे आहेत. तर आता आपण कोणत्या वळात जातोय? कोल्हापुरी पासून चाललोय कांडोळपाड्यावर. फेमस माळ दाखवतो, महेश आणि त्यांचा माळ दाखवतो मला. चला आपली नदी दाखवते. नदी ये है हमारे गांव की गंगा, दमन गंगा. उसमें भैंस नहाते हुए ऐसी सीधा जाते हुए हमारे गांव गोल घूमती है. Here I come. Oh, here I come. Music. तर महेश पडलेला आहे इथं. खूप मोठा ॲक्सिडेंट झाला आहे. भेटूया थोड्या वेळात. तोपर्यंत आम्ही आंबे ठेवतो. थंडा काढ ना. तो थंडा, ते आंब. गाईज काय सांगा, आमच्या अंगात काही जीवच नाही. हे आंब घेऊन पडलो. आग नाही ते जरा सटकलो. नाही. चला आपण आता परत सुरुवात करू आपल्या ब्लॉगसाठी. महेश आंबे घेऊन पडला. वेट तेवढा पाठी होता ते टाकलाच फोड. चला चेतन मला दर्जच नाही तर आता कोल्हापूरचे खा लटून. चल हळूहळू. तुम्ही बघू शकता किती कठीण आहे हा रस्ता. हे आहे कोल्हापूर फेमस. मागून मोबाईलही होता. गाईस तर तुम्ही देखलाच असेल कसा पडलो. चेतन काय रे नको ना. अरे थंडा जड झाला. मला तर अमृताची वाट. महेश थंडा दाखव रे. थंडा यो बघा. तो या थंडा माखून ठेवलाय. तसा तसा पेऊन गार आहे अजून. पण आमचा पाठी आखा फुटला. तुम्हाला दाखवून हो मग. लोक सांगतील म्हणशी पडला तरी हसतो आणि व्हिडिओ म्हणशी काढतो. आता काय जसं सांगू, कॅमेऱ्यासमोर पडलो तर दाखवायला लागत. A few moments later. तर आता आम्ही पोचलोत माळात. आई कुठे ठेवायला? कुठं?
चहा कोकड्याने पाठवते फोटो काढ हा सायले रे ठेवतात गरम कर. तर आता आम्ही आलो शिवारात. हे बघा हे मी आऊत धरलंय. ते दिवशी मावडी ते काय ते आपलं दाखलीच मग फोडले. जास्त करून यांनी फोडले. ही आताच फोडली. पाडलं तर कोल्हापुरीचे खाल. आमच्याकडे सबूत आहे. पाठी घेऊन पडलोय तुझ्या ते म्हणतात ते सीते हसत होय. नाही ती लांब होती. तर गाईज माळात आलोय आता. आले आले थंडा पेतो इथं. इकडं मामा मामी चेतनची आई बाबा. बरोबर सांगला ना. आहे पाठी आका फोडला. फोडला असतं ते घेतो 60 रुपयाचा. पातळ होता ते. आधीच वो फुटेल. आधीच वो फुटेल. आका पाठी फोडून ठेवलाय. गाईज आता आम्ही बिलवर खालाय. बोला जुबा केली. तर गाईज आता आम्ही थंडा पिलाय आणि आता जातो थंडा ना. आणि चिंता नागली खणला. थोडा भात आहे नंतर तिकडे बाकी आहे. काम का काय लावत होतं. जातो काम करा. लावायचं होतं पाठी हे हा गवतीचा चल लागली लावायला. चेतन तुम क्या कर रहे हो. हम ये गवत इच रहे हैं. आपने तो कभी देखा नहीं होगा. तर गाईज शेतात काम व करायला लागत आम्हाला कोणी पोरग्या नाही दिली. चेतनला ये दुःख काय खतम नाही होता बे. हाय माझ्या तुझा झालाय नाही ना. हे गाईज गवत बिवत झालाय उचलून. आता नागली नेत आहो. नागली लावाय. उठा उठा. आता एकच हातात. चल तर गाईज आम्ही चाललो. हा मोठा पसरवा आहे. मामा उडीत टाकतात. आता थोड्या वेळाने लावायला सुरुवात करू. नागली लावू. हो ना आज पाऊसही नाही तर हा मग नागली लावतोय. नाही तर हा भात लावायचा होता. तर गाईज आम्ही नागली होडा आवलाय. पहा बरं किती कावलाय. तिकडं त्या वागून कंबर जाम झाले. दाखवले तुझा कंबर वर करून दाखवून काय. अजून तर बाकी आहे. हे होडक मोठ बाकी आहे. तर त्याच्यानंतर ते तिकडं जरा मोठं आहे. तर तिकडं आहे तर मोठं वाळून ठेवलं. अडाक ऊन झालाय आणि आम्ही नागली लावत होऊन जाईल रे लगेच. आता ते इकडं जरा कोल्हा आहे. तिकडं भात लावायचा आहे. ते भाताचं मोठं आहे. आम्ही पाण्यात ठेवलं. पाऊस नाही आला त्याच्यामुळं. मग पाऊस येईल तर पाऊ तर कधी येतो पाऊस काय माहिती. भर उन्हाची नागली लावते.
तर आमचा नागली झाला लावून आणि आता आम्ही चाललो कुदळ घेऊन आंब लावाया. पहिलं कोणाचा पहिले चेतनच्या नावाचा आंबा. माझे नाव चेतन रघुनाथ राऊत, त्यात पश्चिम चहोर. हा आंबा कुठून आणला? तर हे आंबे आम्हाला गुजरात लावून दिले. येईल ना. हा. एक लावला, इकडे दुसरा लावला होता. एवढा आंबा आहे आता. एवढी आता लहानची मोठी झाली पण तर गाईज आमचे आंबे वगैरे झालेत लावून. एकच राहिला लास्टचा. इकडं बाकीचे लावले ते हे दिलेत का ना. सगळेच 11 आहेत, म्हणजे हा 11वा. आणि इथे काढून दिलं मला. छेथान मोरकुटा काय सांगत आहे? गुणगुण गाणं सांगत आहे. गुणगुण रे. इकडं आपल्या आवनांचा तर आता पाणी सनीला तर गाईज तुम्हाला पडलो तर त्या पाठी कोडाक फोडलाय ते दाव तू. फोडा फोडून ठेवला वाटे. घरावर जाईल आता. तर आमचं झालंय अख्खा नागले लावून. त्याच्यानंतर आंबा पण लावलं. तर आता जातोय. फक्त होडाक भात राहिलाय. शेतनावर होतं. तर भेटूयात आपण 5 मिनिटांनी गावात. तर गाईज आम्ही आता भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. किती वाजले? चेतन तू काही सांगू शकशील मी पडलो त्याबद्दल? आता सध्या काही सांगू शकत नाही. ब्लॉग एडिट झाल्यावर आपण सगळ्यांना कळवू. उद्या नक्की बघा आमचा ब्लॉग. आणि ब्लॉग कसा वाटला ते तुम्ही नक्की कळवा. कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. तर भेटतो तुम्हाला नंतर पुढच्या ब्लॉगमध्ये.